मुस्लिम मतांसाठी 1000 कोटींची सुपारी, एका राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी फक्त एका धर्माच्या मतदारांसाठी एवढा मोठा 1000 कोटींचा व्यवहार, ही फिल्मी स्टोरी नाही, हे प्रत्यक्षात घडल्याचा आरोप होत आहे. बंगालच्या निवडणुकीत हे सुपारी नाट्य रंगलंय. नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. आज राजकारणातील मुस्लिम मतांचं महत्त्व आणि त्याचं अर्थकारण यावर मुक्तपीठवर 3 मिनिटात सर्व काही सांगणार आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता हिसकावण्यासाठी भाजपा जंग पछाडत आहे. त्यातच तृणमूल काँग्रेसनं एक कथित स्टिंग व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये आम जनता उन्नयन पार्टी, त्या पार्टीचे नेते हुमायून कबीर हे भाजपासोबत 1000 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचं बोलताना दिसत आहेत, असा तृणमूल काँग्रेसचा आरोप आहे. मुस्लिम मतांचं विभाजन करण्यासाठी एवढी रक्कम घेतल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसनं केला आहे. कबीर यांनी हे सर्व आरोप फेटाळलेत. त्यांनी म्हटलं आहे की तो व्हिडिओ AI जनरेटेड आहे, बनावट आहे. परंतु त्यांचे युतीमित्र असदुद्दीन ओवेसी यांच्या MIMने हुमायून यांच्या पक्षासोबतची युती तोडलेली आहे. भारतीय जनता पार्टीनं हे जे आरोप होत आहेत 1000 कोटींच्या सुपारीचे, त्याच्याशी पक्षाचं काहीही घेणं देणं नाही असं म्हटलं आहे. तसंच तृणमूल काँग्रेसवरच निवडणूक स्टंटचा आरोप केला आहे. पण या व्हिडिओ वॉरमुळे बंगाल निवडणुकीत मुस्लिम मतदारांचं महत्त्व पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. हुमायून कबीर हे वादग्रस्त प्रभावी नेते मानले जातात. त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भाजपा, पुन्हा तृणमूल आणि मग स्वतंत्र पक्ष स्वतःचा असा राहिलेला आहे. त्यांनी बाबरी मशिदीसारखी मशीद बंगालात बांधण्याची घोषणा केल्यानंतर ममता दीदींनी त्यांची तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी केली होती. एक लक्षात ठेवा, इथे बंगालच्या राजकारणात मुस्लिम मतदारांना मोठं महत्त्व आहे. मुस्लिम मतं 30% आसपास आहेत. बंगालच्या 294 विधानसभा जागांपैकी सुमारे 100 ते 125 जागांवर मुस्लिम मतदार निर्णायक भूमिकेत असतात. विशेषतः मुर्शिदाबाद 66%, मालदा 51% आणि उत्तर दिनाजपूर 49% अशी मुस्लिम मतदारांची 3 जिल्ह्यातील आकडेवारी मुस्लिम मतदारांचा प्रभाव दाखवून देणारी ठरते. आणि या 3 जिल्ह्यांमध्ये मुस्लिम मतदारच निकाल ठरवतात. जर ही मतं फुटली तर त्याचा थेट फायदा भाजपाला आणि फटका ममता बॅनर्जींना बसला असता. आज एवढंच. मुक्तपीठचं यूट्यूबवरील चॅनल सबस्क्राईब करा. रोज असे व्हिडिओ पहा.